नीटची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। भरपूर दिवसापासून भरपूर सारे विद्यार्थी प्रश्न विचारत होते की नीटचे फॉर्म कधी सुरू होणार, तर नेमकंच एनटीएने आता याचं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे। जे नीटची एक्झाम वगैरे कंडक्ट करतात तर त्या कमिटीने याचं आता नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे। तर आजच बघा 8 फेब्रुवारी 2026 म्हणजे नेमकंच आत्ताच थोड्या वेळापूर्वी हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि जे की मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। बघा काय दिले तुम्हाला, इन्व्हायटिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजे नीट यूजी अंडर ग्रॅज्युएट 2026 रजिस्ट्रेशन आता हे सुरू झालेले आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी आहेत मेडिकलसाठी जे विद्यार्थी तयारी करतात तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे नोटिफिकेशन आहे। त्यामध्ये तुम्ही कशाला ऍडमिशन घेऊ शकता, बघा इथे बीएमएस दिलेला आहे, बीयूएमएस दिलेला आहे, बीएसएमएस सुद्धा त्या विद्यार्थी करू शकतात। किंवा मग जे आर्मीचं वगैरे असतं ना, मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस असते बघा, त्यामध्ये बीएससी नर्सिंग कोर्सेस असतात, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही नीटच्या थ्रू ऍडमिशन घेऊ शकतात। ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यामध्ये। आता बघा याचा जो पेपर आहे नेमका आता फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि द एक्झाम विल बी हेल्ड ऑन 3 मे 2026 म्हणजे 3 मे 2026 ला याचा पेपर होणार आहे। पेपर कसा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो 180 म्हणजे 180 मिनिटाचा पेपर असणार आहे। म्हणजे 3 तासांचा हा पेपर आहे। 2 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत हा पेपर असणार आहे। याचं पूर्ण जे तुम्हाला दिलेलं आहे, काय दिलेलं बघा आणखी याच्यामध्ये, द नीट यूजी 2026 विल बी कंडक्टेड इन 13 लँग्वेजेस म्हणजे 13 वेगवेगळ्या भाषांमध्ये हा पेपर होणार आहे। आसामी असेल, बेंगाली असेल, इंग्लिश असेल, गुजराती, हिंदी, कन्नडा, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू सुद्धा म्हणजे अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा हा पेपर होत असतो। ऑनलाईन सबमिशन जे आहे फॉर्म ऍप्लिकेशनचं तर ते आजपासून सुरू झालेलं आहे 8 फेब्रुवारी 2026 आणि शेवटची तारीख कधी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 8 मार्च 2026 म्हणजे रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म फिल करू शकतात। परंतु काही विद्यार्थ्यांचा चलनचा प्रॉब्लेम असतो किंवा पैसे वगैरे भरताना जर त्यांना अडचण वगैरे आली तर तुम्ही 8 मार्च रात्री 11:50 तुमचं चलन, तुमची फी तुम्ही या ठिकाणी पे करू शकता। आता फी किती आहे बरं विद्यार्थी मित्रांनो, तर फी बघा कशी आहे, कॅटेगरीनुसार फी असते। तर जनरल मध्ये जे येतात म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 1700 रुपये चलन या ठिकाणी लागणार आहे इंडियामधल्या विद्यार्थ्यांसाठी। आणि जे आउटसाइड आहेत, आउट ऑफ इंडियाचे विद्यार्थी आहेत तर त्यांना सर्वांनाच 9500 रुपये चलन या ठिकाणी लागणार आहे। जे विद्यार्थी जनरल ईडब्ल्यूएस किंवा ओबीसी नॉन क्रिमिनलचे विद्यार्थी आहेत तर त्यांना 1600 म्हणजे 1600 रुपये या ठिकाणी चलन लागणार आहे। त्यानंतर एससी, एसटी, पीडब्ल्यू, बीडी आणि थर्ड जेंडर या विद्यार्थ्यांना 1000 रुपये या ठिकाणी चलन लागणार आहे। अशा पद्धतीने चलन वगैरे सर्व गोष्टी आपण तुम्हाला सांगितलेल्या आहे। फॉर्म कधीपासून सुरू होत आहे तर आजपासून सुरुवात आहेत 8 तारखेपासून आणि लास्ट डेट कधी आहे तर 8 मार्च 2026 पूर्ण 1 महिन्याचा जवळपास कालावधी आहे। विद्यार्थी मित्रांना नम्र विनंती आहे की उगाच घाई गडबडीमध्ये कृपया फॉर्म भरू नका, कारण की एकदा जर चूक झाली तर ती चूक तुम्हाला फार महागात पडणार आहे। त्यामुळे थोडं शांततेनं आणि व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट जमा करूनच तुम्ही फॉर्म भरा। जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल तसं आम्ही वेळोवेळी सह्याद्री नेट कॅफे हे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन अपडेट यायची टाकत राहणार आहे। फॉर्म भरण्यापासून ते जे पण तुमचे बारीक सारीक प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सह्याद्री नेट कॅफे या चॅनलवरती वेळोवेळी देत राहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। जर तुम्हाला अदर काहीही प्रॉब्लेम असेल विद्यार्थी मित्रांनो तुमचे तर तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आम्ही लवकरात लवकर तुमच्यासाठी त्याचं प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा।